नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भाग 3 मधील नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासणार आहोत. नाटक हा साहित्य प्रकाराचा परिचय सर्वप्रथम आपण करून घेणार आहोत. स्वतःचे अनुभव, विचार, भावना, संवेदना, कल्पना यांची शब्द माध्यमातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे साहित्य निर्मिती होय. नाटक हा एक लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. यामध्ये लोकसंवाद आणि लोकरंजन हे नाटकाचे महत्त्वाचे असे हेतू आहेत. मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन हे आपल्याला नाटकांमधून घडते. तसेच समाज माणसाचे यथायोग्य दर्शन आणि सामाजिक वास्तवाचे देखील दर्शन घडवणारा नाटक हा एक प्रयोगक्षम असा साहित्य प्रकार आहे. नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय आपण करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण नाटकाचे स्वरूप कसे असते ते पाहायचं आहे. नाटक हा दृकश्राव्य म्हणजेच पाहणे आणि ऐकणे हा साहित्य प्रकार आहे. नाटकाची लिखित अशी काय असते, संहिता असते, ज्याला आपण स्क्रिप्ट असं म्हणतो, आणि त्याचा प्रयोग व सुजाण प्रेक्षक यांच्या संयोगाने हे नाटक उभे राहते. नाटक ज्या अवकाशात घडते त्याला रंगमंच असं म्हटलं जातं. रंगमंचाचा अवकाश झाकणाऱ्या समोरच्या पडद्याला चौथी भिंत असे संबोधतात. आणि ही भिंत उघडली की आतल्या 3 भिंतीतील नाटक हे आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसते. पुढचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे नाट्य आणि नाटक. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये, घटनेमध्ये जेव्हा कल्पनेपलीकडचा अचानक बदल होतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक, मती गुंग करणारा आणि खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला आणि प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का बसतो. हा धक्का कधी सुखद असतो तर कधी दुःखदही असतो. नाट्यामध्ये एक प्रकारचा थरार असतो. निसर्गामध्ये आणि मानवी जीवनामध्ये असे नाट्य आपल्याला पाहायला मिळते आणि अनुभवायला देखील मिळते. या नाट्याचे कलात्मक प्रतिबिंब हे कशामध्ये दिसून येते तर नाटकामध्ये दिसून येते. आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांतून माणसाच्या मनातील भावनांची, विचारांची, संवेदनांची आंदोलने ही कथानकामध्ये गुंफून व्यक्तिसापेक्ष सार्थ संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर साकार आणि सादर करणे म्हणजेच नाटक होय. आता या नाटकाला खेळ म्हणजेच प्ले असे संबोधण्यात येते. आता हा खेळ करमणूक करणारा, हसवणारा, रडवणारा, सुखावणारा, दुखावणारा, अंगावर धावणारा, मन सोलवटणारा, बेभान करणारा, तर कधी मनाचा तळ ढवळून काढणारा असा असतो. नाटक म्हणजे औट घटकेची केवळ करमणूक नसून मानवी जीवनाशयाचा तो काय आहे, आरसा आहे. आता आपल्याला पुढचा जो घटक पाहायचा आहे तो म्हणजे नाटकाचा पूर्वेतिहास. प्राचीन काळापासूनच भारतवर्षात नाट्यकला अस्तित्वामध्ये होती. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल अशी माहिती देणारा नाट्यशास्त्र हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या मते लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण हे नाटकामध्ये असते आणि ते भाव आणि विभाव म्हणजेच नाटकातील संघर्ष, अनुभाव म्हणजे अभिनय आणि संचारी भाव म्हणजे नेपथ्य या त्रिवेणी युगुलांमधून दृग्गोचर होते. फार पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रात ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, खेळे, तमाशे इत्यादी लोकनाट्य प्रकार आणि कला नांदत होत्या. 1843 साली विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे संगीत नाटक कालमानाप्रमाणे पहिले नाटक ठरते. 1855 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली
तृतीय रत्न ही लिखित अशी स्वरूपातील पहिली अशी नाट्यसंहिता होय. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र या नाटकांकरवी संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. तर 1911 साली कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक देखील खूपच लोकप्रिय झाले. किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी अशा अनेक नाट्यसंस्थांनी संगीत नाटक समृद्ध केले. पुढे आधुनिक काळामध्ये व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके देखील जन्माला आली. आता पुढचा घटक जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नाटकाचे मुख्य घटक कोणते आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. नाटकाचे मुख्य घटक म्हणजे कथा, कविता, कादंबरी हे इत्यादी जे साहित्य प्रकार आहेत हे साहित्य प्रकार वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्र अशा बहुविध कलांचा समावेश होतो आणि म्हणून नाटक ही एक समूह कला आहे. आता या नाटकाचे मुख्य घटक कोणते आहेत तर एकूण 5 आहेत. एक म्हणजे नाटककार, म्हणजेच त्याला आपण नाट्यसंहिता असं म्हणतो. दुसरा आहे दिग्दर्शक, तिसरा आहे अभिनय, चौथा आहे नेपथ्य आणि पाचवा आहे प्रेक्षक. यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे नाटककार म्हणजेच नाट्यसंहिता. कथानकातील निवडक नाट्यप्रसंगाची प्रवेशानुसार प्रयोगक्षम गुंफण करणाऱ्या व्यक्तीस नाटककार असे म्हणतात. नाट्यसंहिता म्हणजेच नाट्यलेखन हा नाटकाचा काय आहे? आत्मा आहे. नाट्यसंहिता, आता या नाट्यसंहितेमध्ये एक आहे म्हणजे अ आहे ते म्हणजे कथाबीज. नाटकामध्ये नाट्यसंहिता ही काय असते? महत्त्वाची असते. सशक्त, दर्जेदार आणि परिपूर्ण असं कथाबीज घेऊनच नाटककार त्याभोवती निवडक घटना आणि पात्र म्हणजेच व्यक्तिरेखा यांची गुंफण काय करत असतो. नाट्यतंत्रानुसार वैशिष्ट्यपूर्ण रचना केल्याने नाटक काय होते? रंगतदार होते. आहे तो म्हणजे या नाटकामधील विषय. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊनच सामाजिक स्थिती आणि मनोव्यापार यांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे हे समर्थ नाटककाराचे लक्षण आहे. ई आहे संघर्ष. कथानकाला साजेशी पात्ररचना करावी लागते. कथानकातील आशयात संघर्ष असेल तर नाटकाला एक प्रकारची रंगत येते. प्रेक्षक श्रोत्यांना ते खिळवून ठेवू शकते. परस्पर विरोधी स्वभाव, कृती व भावभावनांच्या ताणांमधून संघर्ष काय होत असतो? निर्माण होत असतो. संघर्षामुळे पात्रांनी वठवलेल्या भूमिका या परिणामकारक होतात. ई आहे संवाद. संवादाशिवाय नाटक हे उभे राहू शकत नाही. नाट्यसंहितेचा संवाद हा महत्त्वाचा असा काय आहे? घटक आहे. नाट्य विषयाला आणि व्यक्तिरेखेला साजेसे संवाद खटकेबाज, चुरचुरीत आणि नर्मविरोधी वा भावोत्कट असतील तरच नाटक प्रेक्षकांची पकड ही घेऊन रंगते. आता कथानकातील दृश्य बदल, प्रसंग बदल, बदललेला काळ इत्यादींसंबंधी नाटककार ज्या सूचना कंसामध्ये लिहितात त्यांना रंगसूचना असं म्हणतात. अशा प्रकारे संवाद, रंगसूचना आणि मनोव्यापार दाखवणारे स्वगत या त्रयीतून नाट्यसंहिता काय होत असते? तयार होत असते. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे दिग्दर्शक. आता दिग्दर्शक दिक अधिक दर्शक म्हणजेच नाटकाला योग्य अशी दिशा दाखवणारी व्यक्ती होय. दिग्दर्शकाला अभिनेते, तंत्रज्ञ यांच्याद्वारे नाट्याशयाची उभारणी ही करावी लागते. पात्रांच्या रंगमंचावरील जागा, त्यांच्या हालचाली, शब्दफेक, संवादातील चढउतार, नेपथ्य व संगीताचा योग्य मेळ, कालानुरूप प्रकाशयोजना यांच्या एकजिनसीपणातून दिग्दर्शक नाटक सगुण साकार करतो आणि प्रेक्षकांसाठी आवाहकता निर्माण करतो. दिग्दर्शकाला तंत्र आणि कलात्मकता यांचा तोल हा सांभाळावा लागतो.
म्हणूनच दिग्दर्शकाला नृत्य, अभिनय, काव्य, संगीत, चित्र इत्यादी कलांची पुरेशी अशी माहिती आणि ज्ञान असणे आवश्यक असते. नाटकाचे सादरीकरण योग्य होण्यासाठी नाटककारांशी चर्चा करून संहिता प्रयोगक्षम करणे ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. त्यानंतर 3. अभिनय. नाट्यसंवादात अभिनीत ध्वनी असतात. ठराविक कालाशयात अभिनीत ध्वनी हे जिवंत करून योग्य उच्चारांद्वारे आणि अंगिक हालचालीने प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणे यालाच अभिनय असं म्हटलं जातं. अभिनय करणाऱ्या कलावंताला अभिनेता असं म्हणतात. नाटककाराने निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आपल्या संवादातून, शब्दफेकीतून, आवाजातील चढ उतारातून, हावभावातून अभिनेते आपल्या अभिनयातून जिवंत करतात. 4 आहे घटक तो म्हणजे नेपथ्य. नाटकाच्या कथानकाला साजेशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजेच नेपथ्य. जो कलाकार नेपथ्य मांडतो त्याला नेपथ्यकार असं म्हटलं जातं. आता या नेपथ्याचे देखील घटक आहेत. पहिला अ घटक आहे तो म्हणजे दृश्य निर्मिती. नाटकातील स्थळ, काळ, कथानक यांना साजेशी वस्तूंची मांडणी करणे, दृश्यांना योग्य असे पडदे आणि विंगा यांची रचना करणे, सुसंगत चित्रे, नटांचा कपडेपट, झालरी यांचा योग्य वापर करणे, या गोष्टींची यथोचित व नाट्याशयाला पूरक अशी मांडणी म्हणजेच दृश्य निर्मिती होय. नेपथ्याचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रकाश योजना. रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधने वापरली जातात. स्पॉट्स, फ्लॅडलाईट्स, फुटलाईट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश हा कमी अधिक करण्यासाठी जे विद्युत उपकरण वापरले जाते त्यास डिमर असे म्हणतात. डिमरच्या मदतीने रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो. बदलाची सूचना म्हणजे एखादा प्रवेश जर आपल्याला बदलायचा असेल तर याची सूचना या प्रकाश योजनेतून आपल्याला मिळू शकते. पात्रांच्या स्वभावरेखेनुसार जिलेटिनच्या सहाय्याने रंगीत प्रकाश योजना केली जाते. व्यक्तिरेखेच्या रागीट स्वभावाला लाल रंग, मनातील द्वेष त्याच्यासाठी हिरवा रंग, स्वप्नाळू वृत्तीसाठी निळा रंग, प्रेम भावनेसाठी गुलाबी रंग, सात्विक भावनेसाठी पांढरा किंवा अंबर म्हणजेच केशरी रंग इत्यादी रंगाचा वापर हा केला जातो. आहे पार्श्वसंगीत. आता नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी वापरले जाते. लेकुरे उदंड जाहली, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षणीय ठरले आहे. आहे रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा. रंगभूषा खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटांचा चेहरा हा व्यवस्थित दिसतोच असे नाही. नटांच्या चेहऱ्यावरील अभिनय नीट दिसावा यासाठी नाटकात रंगभूषेला महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा होय. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणात रंगभूषेबरोबरच वेशभूषा व केशभूषा या घटकांना विशेष महत्त्व आहे. आता शेवटचा जो त्याच्यातील घटक आहे तो म्हणजे प्रेक्षक. नाटक ही दृकश्राव्य कला असल्यामुळे सुजाण प्रेक्षक हाही नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. नाटक हे केवळ वाचायचे असले तरी मनाच्या रंगमंचावर ते घडताना रसिक अनुभवतात. नाटक प्रयोगक्षम असल्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद हा आवश्यक असतो. आता आपल्याला पुढचा जो घटक पाहायचा आहे तो म्हणजे नाटकांचे प्रकार. मराठी नाटकांचे स्थूलमानाने 3 प्रकार या ठिकाणी पडतात. त्यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे संगीत नाटक, दुसरा प्रकार आहे व्यावसायिक नाटक आणि तिसरा प्रकार प्रायोगिक किंवा समांतर नाटक. त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संगीत नाटक. आता संगीत नाटकात भाषा सौष्ठव,
नाट्यमयता व वेशभूषा यांच्यासह संगीताला देखील महत्त्वाचे स्थान दिले जाते. आता या संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत. एक म्हणजे मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. दुसरं आहे रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचनाही केलेली असते. तिसरं आहे संवाद तुलनेने कमी असतात. चौथं आहे अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. पाचवा आहे संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. सहावा आहे वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. सातवा आहे पदे ही आशयाला धरून आणि कथानकाला गती देणारी अशी असतात. आठवा आहे लोकगायकी आणि ख्याल गायकी यांचा उत्तम असा संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य असते. नववा आहे गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंताचाही यामध्ये मोठा असा वाटा असतो. आणि दहावा आहे आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. आता याचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक नाटक. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. लोकरंजन आणि लोकप्रबोधन करणे ही व्यावसायिक नाटकांची उद्दिष्टे आहेत. समाजातील ज्वलंत समस्या, भूतकाळातील तत्वनिष्ठ व्यक्तिरेखा, समकालीन स्थिती या विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. कधीकधी धंद्याच्या दृष्टीने उत्सृंखल विषयांवर भावना उद्दीपित करणारी धंदेवाईक नाटके देखील केली जातात. आता हे व्यावसायिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण पाहूया. एक म्हणजे व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या या मांडल्या जातात. दुसरं आहे व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. तिसरं आहे गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी ही घेते. चौथं आहे नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक प्रकारचे नाते हे निर्माण होते. पाचवा आहे व्यावसायिक नाटकाचा भर हा कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. सहावा आहे प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकाची मांडणी ही केलेली असते. सातवा आहे विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकामध्ये असतात. आठवा आहे व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू देखील असतात. आणि तिसरा शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रायोगिक नाटक. विशिष्ट उद्देशाने प्रेरित होऊन आशय आणि अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करणे हे प्रायोगिक नाटकाचे मर्म आहे. समाजातील दुर्लक्षित प्रश्न, अनघड विषय, मनतळातील सूक्ष्म मनोव्यापार, तर्कातीत भावना यावर नाट्याच्या रूपाने प्रकाश टाकणे हे प्रायोगिक नाटकाचे उद्दिष्ट असते. याला समांतर रंगभूमी असे देखील म्हटलं जातं किंवा प्रायोगिक नाटक असं देखील म्हटलं जातं. आता या प्रायोगिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण पाहू. एक म्हणजे नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकामध्ये केला जातो. दुसरं आहे आकृतिबंधात नाविन्य असते. तिसरं आहे आशय अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. चौथं आहे स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल हा घडवलेला असतो. पाचवं नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. सहावं आहे प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित, सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. सातवा आहे भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज आणि नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो.
8वं आहे, या नाटकामधील संवादाची भाषा ही बऱ्याचदा बोलीभाषेसारखी असते. 9वं आहे, प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो. आणि 10वं आहे, प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस या ठिकाणी केले जाते. धन्यवाद.